नमस्कार, अनुष्य व्ह्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आता आहे ना, पितृपक्ष चालू झालेला आहे, तर आपण झटपट होणारी तांदळाची खीर बघणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तांदळाची खीर करायची, त्याच्यासाठी आपण मस्त इंद्रायणीचे तांदूळ घेतलेले. आता 2 ते 3 पाण्याने तांदूळ मस्त स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर चाळणीमध्ये ते निथळून ठेवले. आता मस्त साजूक गाईचं तूप टाकलं आहे कुकरमध्ये. आता आहे ना, चारोळी परतते मी तुपामध्ये. आता आहे ना, आपण तांदूळ छान असे ना तुपात भाजून घेणार आहोत. तांदूळ छान भाजून घेतले का मग खिरीला पण टेस्ट छान येते. आणि खीर तर आपण कधी पण गावठी तुपातच बनवतो गाईच्या. तांदळाला कलर आला आहे मस्त. आता त्याच्यात 1 ग्लास आहे ना मी पाणी टाकलं. आणि आता थोडंसं मीठ टाकते. कुठलाही गोड पदार्थ केला ना त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चव अजून छान येते. आता कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ. इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहे. कुकरच्या शिट्ट्या ना फुल गॅसवरती 2 शिट्ट्या आणि लोवरती 2 शिट्ट्या करून घेणार आहे मी. तिकडे तोपर्यंत खोबरं किसलं थोडंसं. मला ओल्या नारळाची नाही आवडत, मी सुक्कच वाटी किसली खोबऱ्याची. इकडे मस्त अशी तांदूळ शिजले आपले खिरीसाठी. आता ते आपण चमच्याने मस्त गळून घेणार आहोत. तांदूळ गळले. आता त्याच्यानंतर दूध टाकायचं त्याच्यामध्ये. गॅस परत चालू केला कमी गॅसवरती. हे मस्त मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. साई पण टाकायची दुधाची, कारण आहे ना साईने खीर छान लागते. चांगलं मिक्स करून घेऊ आपण. इंद्रायणीचे तांदूळ चिकट असताना त्याची खीर छान लागते. हे केशर टाकून आहे ना, दूध मी ठेवलेलं होतं केशर टाकून. खिरीला छान कलर येतो. आपण इथं किसलेलं खोबरं टाकतो. इथे काजू बदाम आणि चारोळी टाकली मी. खीर छान अशी उकळली आहे. त्याच्यानंतर गॅस कमी केला आणि त्याच्यामध्ये आपण साखर टाकली. आता साखर टाकल्यानंतर गॅस फुल करून परत हलवून घेतली. गॅस लो आहे. खीर मस्त उकळलेली आहे. पाच ते 6 मिनटं छान अशी खीर उकळू द्यायची. गॅस बंद केला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात वेलची पूड टाकली मी. वेलची पूड लास्ट टाकायची आणि मस्त हलवून घेतलं. खीर थोड्या वेळाने अजून घट्ट होईल, पण आता गरमागरम खीर तयार आहे. खीर बनवून झालेली आहे. खीर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अनुष्य व्ह्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता व्हिडिओची एंडिंग येतेच करते.